भगवान शंकराचं खरं रूप जर कोणतं असेल तर दिगंबर आहेत. किती प्रयत्न पार्वती मातेनं भरपूर प्रयत्न केले, देवा काहीतरी लावा, देवा काहीतरी कपडे घाला. भगवान शंकर म्हटले ना, हे डुप्लिकेट किती दे मला, माझं जे मूळ स्वरूप आहे ना दिगंबर. आता पुढे कथा येईल, पण आता तुम्हाला समजेल म्हणून आता एक कथा सांगतो. एकदा काय झालं, वैकुंठामधून भगवान शंकराला निरोप आला, पार्वती मातेला हळदी कुंकाला बोलवलं. इकडे होतो हळदी कुंकू होतं ना, महिलांचाच होतो का माणसांचा होतो? नुसत्या महिलांचा होतो ना. पण भगवान विष्णूने सांगितलं, देवा पार्वती मातेला तुम्ही स्वतः घेऊन या वैकुंठाला, कैलासातून. पार्वती माता म्हटली, देवा एवढ्या आवडीने भगवान विष्णूने बोलवलं, आपल्याला जायला पाहिजे. म्हटले, हो ना पार्वती, एवढ्या दिवसानंतर भगवान विष्णूने वैकुंठात बोलवलं, जायला पाहिजे, चल. काय चल? ते कपडे घाला पहिले. भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती माझं मूळ स्वरूप आहे, कशाला तू काय हट्ट करतेस? म्हणजे नाही, आपल्याला वैकुंठात जायचंय. 33 कोटी देवता असतात, दरबार असतो, सेविका असतात, सेवक असतात, आणि हे अवसान घेऊन तिकडे येऊ नका तुम्ही, काहीतरी घाला. म्हणून व्याघ्र चर्म गुंडळलं कमरेला भगवान विष्णू शंकराने. आणि करगुटा कशाचा? कशाचा? सापाचा, नागाचा. ते लटकून राहावं म्हणून. व्याघाचं म्हणजे वाघाचं चमड कमरेला लावलं आणि ते टिकून राहावं म्हणून त्याला सर्पाचा वेढा बांधला. जटेमध्ये गंगा गळवा सुकियार, जटेमध्ये गंगा गळवा सुकियार, माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर, माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर. चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकियार, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार, जटेमध्ये गंगा गळवा सुकियार, जटेमध्ये गंगा गळवा सुकियार, माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर, माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर. आणि मग पार्वती मातेच्या अग्रस्त वाघाचं चंबड कमरेला गुंडाळलं, ते टिकून राहावं म्हणून सर्पाचा वेढा दिला. पार्वती मातेला घेऊन भगवान शंकर वैकुंठाला गेले. पण घरामध्ये जर पाहुणे आले ना, मग ते आरती, ते स्वागत. भगवान शंकर आले, भगवान शंकर आले वैकुंठाला, भगवान शंकर आले. आणि मग भगवान विष्णूचा सगळा गोतावळा महाद्वाराकडं. त्या राण्या असतील, ते सेवक असेल, भगवान वाहन गरुड. आणि मग लक्ष्मी माता आरतीचं ताट घेऊन भगवान शंकराला ओवाळण्याकरता, पार्वती मातेला ओवाळण्याकरता महाद्वारामध्ये आले. पुढे लक्ष्मी माता, शेजारी भगवान विष्णू, आणि भगवान विष्णूच्या शेजारी भगवान विष्णूची गाडी, वाहन गरुड. झाली ना गरुडाची सर्पाची नजर. लय हार्डवरी त्यांचं. काहींचं एवढं हार्डवेअर आहे ना,
रात्रीची गाडी जर गेली ना गल्लीतून, कुत्रे भुकल्याशिवाय राहणार काय? त्या कुत्र्यांचा बांध कोरेल त्या गाडीनं, पण भुकल्याशिवाय राहणारच नाही. गाडीचं काही होत नाही, फक्त गाडी निघून जाते. आणि मग हे कुत्र त्या कुत्र्याला सांगतंय, लावली का नाही पळून? अरे काय घेणं तुझ्या इथे पळून लावलेलं? हार्डवेअर. आणि ते ताट ओवळता ओवळता गरुडाने सापाक पाहिलं, नागाक, नागाने गरुडाक पाहिलं. करगोटा गेला ना पळून. आता करगोटा पळून गेल्यावर सांगा, लज्जित झाले. भगवान विष्णू म्हटले काळजी करू नका, हेच खरं भगवान शंकराचं मूळ रूप आहे. म्हणून भगवान शंकराच्या मूळ रूपाचं दर्शन आहे. ही प्रतिमा असेल, हे प्रतीक आहे, पण भगवान शंकर हे तत्व आहेत, देव नाही. देवाला जन्माला घालणार तत्व आहेत, म्हणून त्यांना देव नाही म्हणतात. देव म्हटलं नाही जात. भगवान विष्णू देव आहेत, ब्रह्मदेव देव आहेत, इतर देवता आहेत, पण भगवान शंकर हे देव नाही. देवों का देव महादेव आहेत, महादेव. म्हणून त्यांचं मूळ रूप आहे दिगंबर अवस्था. आणि मग त्या भगवान शंकराचा महिमा या ग्रंथामध्ये सुतजी महाराज 88,000 ऋषींना ती कथा सांगतात. ती आता जसजशी लोकसंख्या वाढल काय करावं, पहिल्या दिवशी कथेचे मूळ स्वरूप सांगितलं. समोर 88,000 ऋषी बसलेले आहेत. सुतजी महाराज ही शिवपुराण कथा त्यांना सांगतात. शौनक ऋषी त्यांना प्रश्न विचारतात, प्रश्नांची उत्तर ते सुतजी सांगतात. अशी ही शिवपुराण कथा. आणि मग ते शौनक नावाचे ऋषी सुतजींना प्रश्न विचारतात, त्या भगवान शंकराचं मूळ स्वरूप काय, त्यांचं अवतार कार्य काय. आणि त्यांची कथा ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं काय, हे समग्र चिंतन आम्हाला सांगा. या भगवान शंकराने या पृथ्वी तलावरती ज्या 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती केली त्याची कथा सांगा. अनेक कथा आहेत, सगळ्या कथा होणं शक्य नाही. पण आपण ज्या नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो ना, या नाशिक जिल्ह्यामध्ये या शिवपुराण कथेमधल्या मूळ प्रमुख 2 कथा आपल्या या कथेमध्ये येतात. मला वाटतं आज सांगूनच टाकू, योगायोगाने आलेच ना. भगवान शंकराचं जे मूळ रूप झालं याला कारण काय? गजचर्म का बरं, अंगाला भस्म का बरं, डोक्यावरती चंद्र का, गळ्याला सर्प का, डोक्यावरती गंगा का, चंद्र का, या सगळ्यांची कारण ज्या कथेमध्ये आहेत ना, ती कथा तुम्हाला सांगतो.